Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. थंबनेल वरून तुम्हाला कळलंच आहे की हा जो व्हिडिओ आहे तो कशाबद्दल आहे. यस, सध्या 2 ते 3 वर्ष झाले लॉ या क्षेत्रामध्ये भरपूर काही स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच MPSC वॅकन्सीज काढत आहे. आपल्याला दर महिन्याला किंवा 2-3 महिन्याच्या नंतर एक वॅकन्सीज पाहायला मिळते ज्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी लीगल फील्ड रिक्वायर्ड आहे. अशा अनेक वॅकन्सीज आहेत. पण नुकतंच MPSCचं न्यू कॅलेंडर लॉन्च केलेलं आहे. त्यामध्ये एक्झामिनेशन्स आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या एक्झामिनेशन्स होणार आहे 2025 मध्ये किंवा बॅक 2024च्या हे काही रिमेनिंग एक्झाम आहेत त्यासुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यामध्ये अगेन आपण 2019 पासून पाहतो की कंटिन्युअसली JMFC म्हणजे ज्युडिशियरी मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सिव्हिल जजच्या वॅकन्सीज कंटिन्युअसली निघतच आहे आणि अजूनही त्या निघणार आहे 2028 पर्यंत मे बी. आता भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की मॅम प्लीज थोडीशी चौकशी करून किंवा तुमचा काही अंदाज असेल किंवा तसं सांगा की एक्झामिनेशन होणार कधी, त्यामुळे आम्ही प्रिपरेशन करू शकतो. आता JMFC बद्दल तर ॲट दी एंड ऑफ दी व्हिडिओ बघूया. आज आपण 3 वॅकन्सीज ज्या काही लॉच्या आहेत त्याबद्दल बघणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिली तर JMFC, त्यानंतर ड्राफ्ट्समॅन सेक्रेटरी विच इज लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये किंवा मंत्रालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्या पोस्ट ज्या की आपलं ड्राफ्टिंग कमिशनरचं काम असतं. याच्यामध्ये आपण लॉ ड्राफ्ट करत असतो. मोस्टली PhD स्टुडंट्सला वगैरे प्रिफरन्स दिलं जातं. बट ही जी एक्झाम्स आहे या एक्झामिनेशन्समध्ये आपण पास झालो, 3 वॅकन्सीज आहे, तर डेफिनेटली ही पोस्ट खूप हायर लेवलवर तुम्हाला घेऊन जाईल. बिकॉज ड्राफ्टिंग म्हणजे खूप मोठं काम आहे. यू नो की ड्राफ्टिंग वर्ड विच इज ऑलवेज वी विल प्राऊडली युज्ड विथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो ड्राफ्ट करणे लॉ म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये खूप कमी जागा असतात, 1-2, यावेळेस 3 जागा आहे. 3 वॅकन्सीसाठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. इवन त्यांनी तो सिलेबसही दिलाय. 6 महिन्यापासून ही वॅकन्सी आपल्याकडे आलेली आहे आणि 3-4 महिने झाले जवळपास आपल्याला त्यांनी सिलेबस सुद्धा दिलेला आहे. या ड्राफ्टिंग सेक्रेटरीवर तर मी एक लॉ ड्राफ्टिंग सेक्रेटरी मी स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे. पण अजून 12 वॅकन्सीज आपल्याकडे येऊन पडलेल्या आहेत. त्या वॅकन्सीज आहेत लॉ ऑफिसरच्या ट्रिब्युनलमध्ये आणि अजून आय थिंक 1 की 2 वॅकन्सीज आहेत ज्या की पोलीस डिपार्टमेंटमध्ये लॉ ऑफिसरची वॅकन्सी आहे. ही MPSC रिक्रुटमेंट आहे, कुठल्याही प्रकारे प्रायव्हेट किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नाही आहेत. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की आपल्याकडे अजून एक वॅकन्सी आली ती दॅट इज चॅरिटी कमिशनर. 10 वॅकन्सीज आय थिंक 23 वॅकन्सीज ज्या आल्या होत्या बट त्या कॅन्सल केल्या. बट डोंट वरी, त्या वॅकन्सीज अजून पुढे येणार आहेत. डिसेंबरमध्ये आपल्याला कळेलच. ओके, म्हणजे याच महिन्यामध्ये. आज डिसेंबरची 2 तारीख आहे, म्हणजे मी 1 तारखेला व्हिडिओ बनवते तो उद्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो डेफिनेटली डिसेंबर महिना आपल्यासाठी खूप लक्की समजून घ्या की परीक्षेचा शेड्यूल आपल्याला पुढे आता येणार आहे. ज्यांनी ड्राफ्ट्समॅन कमिशनर सेक्रेटरीचे अर्ज भरलेले आहेत किंवा ज्यांनी लॉ ऑफिसरचे अर्ज भरले ते तयार राहा एक्झामिनेशनसाठी. लगेच तुमची 1 ते 1.5 महिन्यामध्ये एक्झामिनेशन एक्सपेक्टेशन आहे. तरी ते 40 दिवसाचा वेळ देतात, पण तुम्ही सगळ्यांनी तयार राहायचे. असं नाही आहे की काहीही नोटिफिकेशन आलेलं नाही. बिलकुल अभ्यासाला सुरुवात करायला हरकत नाही जर ती पोस्ट हवी असेल तर. ह्या दोन्ही पोस्ट आणि चॅरिटी कमिशनरची सुद्धा आपल्याकडे नव्याने येणार आहे त्याच पोस्ट. काही त्यांच्या अडचणींमुळे त्यांनी ते सध्या तरी कॅन्सलेशन होल्डवर ठेवलेलं आहे. बट असं नाही आहे की ती वॅकन्सीज किंवा ती रिक्रुटमेंट कॅन्सल झालेली, ती येणार आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त आपण वॅकन्सीज बद्दल बोलतोय आणि त्यासाठी प्रिपरेशन कसं करायचं हे मी सेपरेट व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला परत उद्यापासून सांगणार आहे. सर्वात आधी आपण पाहूया की MPSCचं कॅलेंडर आलेलं आहे आणि या कॅलेंडरमध्ये आपल्याकडे या कॅलेंडरमध्ये आपल्याकडे वॅकन्सीज आपल्यासाठी काय दिलेलं आहे लॉच्या विद्यार्थ्यांसाठी. सो कम टू द PDF दॅट महाराष्ट्र लोकसेवा आयोग. मी माझा जो व्हिडिओ आहे तो मी इथे मिनिमाइज करते म्हणजे तुम्हाला हे PDF व्यवस्थित दिसेल. ठीक आहे नाही? येस, आता बघा तुम्हाला PDF दिसतंय ना एकदा? हां, येस दिसतंय तुम्हाला PDF? येस, डेफिनेटली येस. सो महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामध्ये आपण पुढे जर गेलो थोडंसं
आपल्या लॉ क्षेत्राशीच निगडीत मी व्हिडिओ बनवत असते, त्यामुळे आपण इथे लॉच्याच वॅकन्सीज बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची जी वॅकन्सी आहे आपल्याकडे ती दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा. क्लिअर? तर ही वॅकन्सी आपल्याकडे आता आलेली आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये 16 मार्चला ही एक्झाम आहे 2025ला. आता विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की मॅडम 16 मार्चलाच एक्झाम होईल का? यस, 2024ची वॅकन्सी आहे. टेंटेटिव्ह जरी शेड्यूल असेल तरी ही एक्झाम होणार 16 मार्चला. यासाठी मी तुमच्यासाठी ज्युडिशियल विंग्स ॲपवर, ठीक आहे की नाही, आपला ज्युडिशियल विंग्स ॲप आहे तो तुम्ही इन्स्टॉल करून घ्या गुगल प्ले स्टोअरवरून. तिथनं मी तुम्हाला अगदी कमी दरामध्ये आय थिंक 2700 समथिंग किंवा 800 इथपर्यंत जाईल, GST वगैरे बघून. एवढ्यामध्ये मी तुम्हाला 3 मंथ्सचा कोर्स इथे देते आहे. तो रेकॉर्डेड आणि प्लस लाईव्ह लेक्चर आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओ बनवून देणार आहे. हा तुम्हाला कोर्स यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मग नंतर निकालाचा दिनांक वगैरे जुलै आणि मंथ त्यांनी मेन्सची तारीख दिलेली नाही आहे, बट ते जेव्हा नोटिफिकेशन देतील तेव्हा देतील मेन्सची तारीख. पण आता 16 मार्चला एक्झाम होणे एक्सपेक्टेशन हाय आहे, त्यामुळे तुम्ही डेफिनेटली अभ्यासाला सुरुवात करा जेही या वॅकन्सीचे फॉर्म साठी एलिजिबल आहेत. वॅकन्सीज किती निघतील तर वॅकन्सी चांगल्याच आहे, खूप कमी नाही आहे वॅकन्सी, चांगल्या आहे. कारण 2024ची पेंडिंग एक्झाम ही आहे. ठीक आहे की नाही? सो प्रिलिम्सची तयारी नक्कीच सुरू करा. 100% टार्गेट ठेवा प्रिलिम्स अँड देन मेन्सचं मग बघता येईल, प्रिपरेशन करता येईल. त्यानंतर पुढे जर आलो तर परत 2025ची एक दिवाणी न्यायाधीशची वॅकन्सी परत आपल्याला दिसते आहे, जी की लॉ विद्यार्थ्यांसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी अगेन कंटिन्युअसली 2025 मध्ये सुद्धा तुमच्याकडे ही वॅकन्सी येऊन पडलेली आहे. ठीक आहे. आता हीची एक्झाम जी ऑगस्टमध्ये त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि 12 ऑक्टोबरमध्ये तुमची एक्झाम इथे दिलेली आहे. तर डेफिनेटली याचं सध्या सांगू शकत नाही मी, 12चं 13 येऊ शकते आणि ती थोडेफार 1-2 महिने किंवा त्यांच्या नोटिफिकेशनवर अवलंबून आहे. तरी काही सांगू शकत नाही, टाईमवर येऊ शकते कारण आता कुठल्याही प्रकारचे इलेक्शन्स किंवा आता काही नाही आहे. त्यामुळे 2025ला सुद्धा तुम्ही जर इलिजिबल होत आहात, आता तुम्ही LLB 5th इयरला आहात, लास्ट तुमचं सेम आहे आणि कालच मला कोणीतरी प्रश्न विचारला की मी इलिजिबल आहे का, तर या एक्झामला जर तुमचा रिझल्ट तुमच्या हातात येत असेल तर डेफिनेटली तुम्ही ऑगस्टपर्यंत जर तुमचा रिझल्ट लागत असेल तर तुम्ही ते इलिजिबल आहात. ऑगस्टच्या आत जर तुमचा रिझल्ट लागला 5th इयरचा तर डेफिनेटली तुम्ही ते इलिजिबल आहात आणि यू कॅन अपियर दॅट एक्झामिनेशन. 2 अशा तुम्हाला इथे एक्झामिनेशन लागून आलेले आहे MPSC कॅलेंडरमध्ये. ठीक आहे. मग आता याचं प्रिपरेशन कसं करावं तर मी आता 16 मार्चसाठी, ठीक आहे की नाही, 16 मार्चसाठी तुमच्यासाठी कोर्स लॉन्च केलेला आहे. तो कोर्स जो आहे तो रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चरचा आहे. सॅटर्डे संडे लाईव्ह लेक्चर्स होतील, त्यामध्ये टेस्ट सिरीजही इन्क्लूड आहे. प्रॉपरली जर तयारी केली 3 महिन्यात, जर तुम्ही इलिजिबल आहात 16 मार्चच्या एक्झामसाठी तर डेफिनेटली प्रिलिम्स सहज क्रॅक करू शकता. आणि दुसरं म्हणजे कॉम्पिटिशन खूप लेवल वाढलेली आहे, त्यामुळे वाटेल तिथनं गायडन्स घेणे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे 16 मार्चचा कोर्स जो आहे तो 16 मार्चपर्यंतच मी इथे अपलोड केलेला आहे. स्पेशल कोर्स आहे हा. 16 मार्चची एक्झाम झाली की तुमचा हा कोर्स आहे तो एक्सपायर होईल. म्हणजे आज जर तुम्ही इथे एनरोल केलात तर 16 मार्चपर्यंत तुम्हाला याची व्हॅलिडिटी मिळेल आणि 16 मार्चपर्यंत एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळ बघू शकता, रेकॉर्डेड कितीही वेळ बघू शकता. MCQs आणि टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. सो तुम्ही हा कोर्स ज्युडिशियल विंग्स ॲपवर गेल्यानंतर लगेचच तुम्हाला इथे दिसेल आणि तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी वॅकन्सी आहे आपल्याकडे, तर मी दुसऱ्या वॅकन्सी दॅट इज विधी अधिकारी गट पोलीस महासंचालक कार्यालय, यामध्ये तुम्हाला वॅकन्सीज आहे. उपलब्ध संख्या पदसंख्या 2 आहे आणि एक ट्रिब्युनल ज्याची माझ्याकडे आता सध्या PDF मी डाउनलोड नाही केली आहे, बट सगळ्यांना माहिती आहे. 12 जागेसाठी ही तुमची ट्रिब्युनलची वॅकन्सी आहे. ठीक आहे. सॉरी, ओके. सो 12 जागेसाठी ह्या 2 जागा आणि त्या प्लस 12 जागा ट्रिब्युनलच्या, तर याचा सुद्धा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. ज्यांनीही हे फॉर्म्स भरलेले आहे, ज्यांनीही हे फॉर्म्स फिलअप केलेले आहे, त्यांच्यासाठी कोर्स जो आहे अत्यंत कमी दरामध्ये अवेलेबल आहे. कुठे? ज्युडिशियल विंग्स ॲपवर तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे.
प्ले स्टोअरवरून ज्युडिशियल विंग्स ॲप तुम्ही इन्स्टॉल करा आणि त्यानंतर तुम्हाला इथे डेफिनेटली कोर्स तो पूर्ण मिळून जाणार आहे. परत तुमची सॅटर्डे टू संडे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि वीकमधून 6 डेज आहे ते तुम्हाला डेली रेकॉर्डेड मिळणार आहे. ऑलरेडी रेकॉर्डेड अपलोड केलेले आहे. ओके, सो हा तुमचा क्रायटेरिया इथे मी सांगितलेला आहे. तर ह्या 2 वॅकन्सी, ही वॅकन्सी आहे, त्यानंतर ट्रिब्युनलची वॅकन्सी आहे आणि अजून चॅरिटी कमिशनरची वॅकन्सी सुद्धा येणार आहे. त्यामुळे प्रिपरेशन सुरू करायला हरकत नाही. आणि JMFCच्या वॅकन्सी मी तुम्हाला आता समजून सांगितलेल्या आहे. ह्या लॉच्या वॅकन्सीज MPSC थ्रू आलेल्या आता आपल्याकडे नोटिफिकेशन्स विथ द एक्झाम्स डेट पडलेले आहे. ह्या सगळ्या एक्झाम्स कधी होणार, तर आता पुढे जाऊया आपण थोडी चर्चा करूया की एक्झाम्स कधी होतील, एक्सपेक्टेशन कधी आहे. तर डेफिनेटली तुमच्या ह्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत, ह्या सगळ्या एक्झाम्स तुमच्या होणार आहे आता डिसेंबरमध्ये. सगळे नोटिफिकेशन येणार आहे. ड्राफ्ट्समॅन कमिशन असो, सेक्रेटरी असो, किंवा 12 वॅकन्सी लॉ ऑफिसर आणि 2 लॉ ऑफिसरच्या ह्या तिन्ही. ठीक आहे. ड्राफ्ट्समॅन, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. फर्स्ट थिंग, ड्राफ्ट्समॅन लॉ फर्स्ट वॅकन्सी डिसेंबरमध्ये एक्सपेक्टेड आहे. डिसेंबरमध्ये एक्झाम, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ही एक्झाम होऊ शकते, पण आता त्यांचं नोटिफिकेशन येईल. सिलेबस येऊन पडलेला आहे. ठीक आहे की नाही, सिलेबस आलेला आहे. सिलेबसमध्ये न्यू क्रिमिनल लॉज दिलेले आहे. मी सिलेबस याचा प्रॉपरली सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, ज्या दिवशी मी उद्या किंवा परवा याचा कोर्स लॉन्च करणार आहे. ठीक आहे की नाही, कोर्स लॉन्च करेल तेव्हा सिलेबस डिस्कस करूया. दुसरा आहे 12 जागेसाठी ट्रिब्युनल आणि 2 जागेसाठी लॉ ऑफिसर याचा कोर्स ऑलरेडी तुमच्याकडे उपलब्ध आहे. मी ॲपवर अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही कधीही सबस्क्रिप्शन घेऊ शकता याचं, आणि सिलेबसही मी तिथे डिस्कस करते आणि एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा सिलेबससाठी बनवणार आहे. त्यानंतर MPSC थ्रू ज्या JMFCच्या वॅकन्सीज निघतात, ऑलरेडी हा कोर्स मी कालच लॉन्च केलेला आहे नव्याने. आणि ह्या कोर्समध्ये फक्त तुम्हाला एक 2780 किंवा काहीतरी समथिंग GST इन्क्लूड 2900 पर्यंत हे जाऊ शकतो कोर्स. ही व्हॅलिडिटी 16 मार्चपर्यंत तुम्हाला आहे, त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. या कोर्सेसमध्ये लाईव्ह लेक्चर्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही लाईव्ह नाही करू शकत तर तुम्ही रेकॉर्डेडही करू शकता. अशा प्रकारे या कोर्सचं तुम्हाला सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता. आणि आता जर सबस्क्रिप्शन घेतलं तर 16 मार्चपर्यंत तुम्हाला चांगले जास्त दिवस याचा सबस्क्रिप्शनचा फायदा होणार आहे. हा एक तुमचा कोर्सेसचा सांगायचं झालं तर. त्यानंतर आपण सेकंड थिंग बघूया की ह्या एक्झाम मी जसं सांगितलं की डिसेंबरमध्ये सगळ्या एक्झाम्स आता ज्या नवीन लॉ ऑफिसर्स आणि आहे ते एक्सपेक्टेशन आहे. चॅरिटी कमिशनरची सुद्धा एक्झामिनेशन तुमच्या पुढे येणार आहे. ठीक आहे. आता सिलेबसमध्ये 1 जुलै नंतर सगळीकडे न्यू क्रिमिनल लॉच असणार आहे. न्यू क्रिमिनल लॉ. तर न्यू क्रिमिनल लॉ मध्ये आपले जे 2 विषय झालेले आहे, एक BNS पूर्ण झालेला आहे, त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्धा झालेला आहे. BNS चे रेकॉर्डेड, भारतीय न्याय सुरक्षा संहिताचे रेकॉर्डेड ऑलरेडी ॲपवर तुमच्या लॉ ऑफिसरच्या ग्रुपमध्ये आणि JMFCच्या ग्रुपमध्ये अपलोड केलेले आहे आणि बाकीचे लेक्चर अपलोड होत आहे. आणि लगेचच आता भारतीय साक्ष अधिनियमवरही आपले लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. ज्यांना ही लाईव्ह पाहणं होत नाही ते ॲपमध्ये रेकॉर्डेड बघू शकता. हे तिन्ही विषय प्रॉपरली करायचे आहे आणि या विषयाचं काय महत्त्व आता पुढे असणार आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनात याच्यावर प्रश्न कसे येणार आहे, यासाठीही मी एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. यामध्ये तुम्हाला सेक्शन्सवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, रिव्हिजन्सवर आणि स्मार्ट स्ट्रॅटेजीवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. तर हे न्यू क्रिमिनल लॉ तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाकी ऑलरेडी सिव्हिल रेकॉर्डेड व्हिडिओज प्लस लाईव्ह व्हिडिओज ऑलरेडी तुम्हाला ॲपवर सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर मिळूनच जाईल. पण उशिरा सबस्क्रिप्शन घेण्यापेक्षा लवकर घेतलं तर तुम्हाला 16 मार्चपर्यंत चांगला वेळ अभ्यासाला मिळेल. 16 मार्च तारीख दिल्यानंतरही आपण जर वाट बघत असू अजून पण तर ते अवघड आहे. आता पुढच्या 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त 15 डेजमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन्स म्हणजेच फॉर्म फिलअपच्या डेट्स येतील आणि डिसेंबरच्या आत तुमचे फॉर्म्स फिलअप होऊन जातील या परीक्षेसाठी. मार्चच्या वरती एक्झाम जाणार नाही, कारण की ही एक्झाम 2024ची आहे हे लक्षात ठेवणंही आपल्याला गरजेचं आहे. राहिला प्रश्न मेन्स एक्झामिनेशनच्या रिझल्टचा, ज्या की मागच्या 2 मेन्स एक्झामिनेशन झालेले आहे, रिझल्ट त्याचे पेंडिंग आहे. तर जास्तीत जास्त 8 ते 7 दिवस तुम्ही वाट बघा. या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये तुमचे दोन्हीही रिझल्ट एक्सपेक्टेशन आहे की ते देतील. नंतरच्या रिझल्टला होऊ शकतं वेळ, पण पहिला जो आय थिंक सप्टेंबरमध्ये झालेला एक्झाम आहे
त्याचा या वीकमध्ये तरी रिझल्ट 100% येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे इंटरव्ह्यूचे क्लासेस सुद्धा आपण घेतो. त्यामुळे इथे तुम्ही प्रिपरेशन थांबवू नका, प्रिपरेशन सुरू ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके, सो हा तुमचा एक्झामचा क्रायटेरिया आहे. आत्ता सध्या आपल्याकडे एक्झाम्स अशा येऊन पडलेल्या आहे. पण आता इथे मी दुसऱ्या कुठल्याही एक्झाम्सबद्दल डिस्कस करणार नाही आहे जे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वगैरे आहेत. अनेक अशा लॉच्या एक्झाम्स आपल्याकडे आता सध्या उपलब्ध आहेत. पण मी इथे फक्त आणि फक्त MPSC थ्रू झालेल्या एक्झाम्सबद्दलच तुम्हाला बोलत आहे, जे की MPSC थ्रू आपल्याकडे आलेले आहे. ठीक आहे, तर हे कॅलेंडर तुम्ही बघू शकता, त्यांनी डेट्स पण दिले. असो बिलकुल कुठल्याही प्रकारे वाट न पाहता MPSCची परीक्षेची तयारी तुम्हाला सुरू करणे अनिवार्य आहे. आता कोर्सेसबद्दल माहिती, तर कोर्सेसबद्दल जर माहिती तुम्हाला डायरेक्टली द्यायची असेल तर मी तुम्हाला डायरेक्टली कोर्समध्येच घेऊन जाते. आणि कोर्समध्ये गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला बघायचं आहे, नव्याने लॉन्च केलेले आहे लॉ ऑफिसर ग्रुप ए ट्रिब्युनल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अँड पोलीस डिपार्टमेंटचा 4224 रुपयाला हा कोर्स आहे. याची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. इथे बघू शकता तुम्ही, म्हणजे जर सपोज एक्झाम लेट जरी झाली तर तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर दुसऱ्या एक्झामिनेशनसाठी 70% सिलेबस सिमिलर असतो, त्यामुळे तिकडेही तुम्ही वापरू शकता. 1 वर्ष 4000 फीज आहे. त्यानंतर फीचर्ड कोर्स हा जो आता नव्याने मी लॉन्च केलेला आहे, दॅट इज JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स 16 मार्च 2025 साठी स्पेशल हा कोर्स आहे. 2870 रुपये फक्त याची प्राइस आहे. ठीक आहे, विथ 2 टेस्ट सिरीज. याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता मध्ये आणि गेल्यानंतर कंटेंट बघू शकता. रेकॉर्डेड लेक्चर्स ऑल अवेलेबल आहे आणि लाईव्ह ही लेक्चर सॅटर्डे संडेला याचे घेतले जातील. सॅटर्डे संडेला ऑल तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील. 2-2 तासाचे लेक्चर सॅटर्डे संडेला घेतले जातील. सपोज भारतीय न्यायसंहिता तुम्ही पूर्ण वीकमध्ये बघितलं, भारतीय न्यायसंहिताचे तुम्ही 15 ते 20 लेक्चर कॅप्चर केले 1-1 तासाचे वगैरे, ठीक आहे, किंवा तुम्ही पूर्णही कॅप्चर केलं ॲज युअर स्टॅमिना, तर भारतीय न्यायसंहितेवर शनिवारी आणि रविवारी फुल डिस्कशन होईल. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे लेक्चर जे आहेत ते तुम्हाला कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे, प्रिलिमची तयारी याच्यावर कशी करावी. मी थोडासा क्रायटेरिया आपल्या ट्युशनचा बदलला आहे. रेग्युलरली लेक्चर घेणे आणि मग तेच शिकवण्यातच वेळ जातो, अदर डिस्कशन्सला वेळ मिळत नाही. त्यामुळे स्मार्ट स्ट्रॅटेजी अप्लाय करणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून मी काय केलंय की 6 दिवस फुल लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड तुम्ही बघायचे आहे, तो ॲज पर युअर कन्व्हिनियंट टाइम. आणि देन सॅटर्डे संडे 2-2, 3-3 तास आपल्याला डिस्कशन करायचं आहे. IPC म्हणजेच भारतीय न्यायसंहिता विषय घेतला तर तो पूर्ण पाठ करायचा आहे. सेक्शन रीड आउट करायचे माझ्यासोबत आणि सेक्शन झाल्यानंतर आपल्याला ते त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतील आणि संडेला मी तुम्हाला याच्यावर टेस्ट सिरीज देईल. ती टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. म्हणजे भारतीय न्यायसंहिता 1 to 2 वीकमध्ये आपला पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे. त्यावर कुठलाही प्रश्न विचारला तर आपल्याला प्रॉपरली तो आला पाहिजे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपल्याला इथे काय करायचं आहे, न्यू कोर्स लॉन्च केल्यामुळे इथे थोडासा मी क्रायटेरिया स्मार्ट स्ट्रॅटेजीनुसार बदलला आहे. कारण ती गरज होती. वारंवार तेच ते लाईव्ह लेक्चर जॉईन करा, मग नंतर कोणी कुठेतरी ट्रेनमध्ये राहतं, कोणीतरी कुठे, हे एन्व्हायरमेंट पण मिळत नाही. त्यामुळे सॅटर्डे संडे म्हटल्यावर स्पेशली सगळे येऊन बसतील की नाही आज लेक्चर आहे, आज डिस्कशन होणार आहे 2 तास, MCQ कशा प्रकारचे येणार आहे, मला तो सेक्शन समजला नव्हता मॅडमशी, मला डिस्कशन करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पूर्णपणे कव्हर करणार आहोत. सो डोंट वेस्ट युअर टाइम, सबस्क्राईब युअर कोर्स. ओके, तर हे सगळे कोर्सेस तुम्हाला इथे मी अपलोड करून दिले, तुम्हालाही दिसतात की तुम्ही पाहू शकता. आणि मग नंतर याच्यामध्ये हे कोर्सेस लॉन्च झाले. या कोर्समध्ये तुम्हाला हे बघा इथे ऑल डिस्क्रिप्शन्सही तुम्ही वाचू शकता. 1 टाइम फीज आहे. फीज भरल्यानंतर 16 मार्चला रात्री 12 वाजता तुमचा कोर्स एक्सपायर होईल, 16 मार्चच्या आत नाही. ठीक आहे, नव्याने लॉन्च केलेलं आहे सगळं, त्यामुळे ॲपमध्येही आता काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा कोर्स जो आहे तुमचा हा फाउंडेशन कोर्स ऑलरेडी विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेला आहे, यू नो दॅट. त्याच्यामुळे इथे जे आहे ते तुम्ही जे फाउंडेशन कोर्समध्ये ते फाउंडेशनमध्ये राहू शकता. फाउंडेशन कोर्स म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही या 2 वर्षाची इथे एक्सपायरी आहे. ॲक्च्युली इथे चुकीचं लिहिण्यात आलं, व्हॅलिडिटी 1 इयर, इथे 2 इयर व्हॅलिडिटी आहे, 2 इयर्स हे बघू शकता. या फाउंडेशन कोर्समध्ये तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत माझ्यासोबत आहात आणि बाकीच्या प्रत्येक कोर्समध्ये JMFCशी रिलेटेड तुम्हाला इथे मी ॲड करत असते. त्याला म्हणतो आपण फाउंडेशन कोर्स. म्हणजे या विद्यार्थ्यांना हाही कोर्स बघायला मिळेल आणि हाही मिळेल आणि हाही मिळेल. त्यामुळे ते फाउंडेशन कोर्स आहे. त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट्स आहेत 3,000 हजाराच्या 9,924 रुपये फीज आहे. आणि याच्यामध्ये
प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्ही मेन्ससाठीही माझ्याकडे इव्हन जजमेंट रायटिंग असो ऑल थिंग्स तुमच्या माझ्याकडे आहे. त्यानंतर मी तुमचं इंटरव्ह्यूचंही प्रिपरेशन करून देणार. सो 2024 आणि 25 दोन्हीही एक्झामिनेशन तुमच्या यामध्ये कव्हर होतात. 2 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. तो आहे फाउंडेशन कोर्स आणि एवढ्या दिवसामध्ये 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये तुम्हालाही 9,924 रुपये फीस भरायची आहे इन्स्टॉलमेंटनी. ठीक आहे. त्यानंतर फक्त क्रिमिनल लॉज घ्यायचे असेल तर हे तुम्हाला इथे एक कोर्स एनरोल केला आहे. बाकी डिस्ट्रिक्ट जज आणि बाकीचे कोर्सेस मी सध्या अपलोड केलेले नाही आहे. डीजेफचा फक्त ट्रेंडिंग आहे सध्या कारण डीजीची एक्झाम आहे. उद्या ड्राफ्ट्समॅन कमिशनर सेक्रेटरीचा कोर्स लॉन्च होणार आहे. ज्यांनीही ते फॉर्म भरले एक्सपेक्टेड आहे 1 to 2 मंथमध्ये एक्झामिनेशन, तर तुम्ही त्याही एक्झामिनेशनला पटापट काय करू शकता, सबस्क्रिप्शन घेऊ शकता कारण ती एक्झाम लवकरात लवकर होणार आहे. सिलेबस खूप जास्त मोठा आहे आणि त्याचे सिलेबसचे जे पुस्तक आहे ते तुम्हाला कुठे मिळणार पण नाही. त्यामुळे क्लास लावा, मटेरियल घ्या आणि अभ्यास सुरू करा कारण खूप पोस्ट चांगली आहे ती. त्याच्यानंतर हा कोर्स तुम्हाला खूप काही देऊन जाईल. जो JMFCचा आत्ता काल नवीन लॉन्च केलेला कोर्स आहे, स्पेशल कोर्स रेकॉर्डेड अँड लाईव्ह सॅटर्डे संडे 4 hours डिस्कशन. हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला सगळे विषय शिकवण्यात येणार आहे. ऑल बेअर विथ द डिस्कशन्स अँड द टेस्ट सिरीज अँड MCQs अँड ऑल द डिस्कशन्स विच इज रिक्वायर्ड फॉर द प्रिलिम्स ओनली. सो बेस्ट ऑफ लक ऑल. काहीही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता अँड तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करू शकता. सो हा मी क्लासेसबद्दल आणि JMFCची वॅकन्सी, ड्राफ्ट्समॅन सेक्रेटरीची वॅकन्सी, लॉ ऑफिसरची वॅकन्सी ज्या काही 2 आणि 12 निघालेल्या आहे आणि 2 JMFCच्या वॅकन्सी निघालेली याबद्दल होती. त्यानंतर चॅरिटी कमिशनरच्या वॅकन्सी सुद्धा येणार आहे. आणि अगेन कालही मला एक विद्यार्थिनीचा कॉल आला, मॅडम APPच्या एक्झाम्स निघणार आहे का? APP नाही बट असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर नाही पण पब्लिक प्रोसिक्युटर PPVच्या आपण एक्सपेक्टेशन करू शकतो 2025 मध्ये. म्हणजे त्याचेही जर तुम्ही इलिजिबिलिटी आहे त्याची तर डेफिनेटली, पण त्याची आत्तापासून तयारी सुरू करण्याची काही गरज नाही. वॅकन्सी येऊ द्या आधी. PP पब्लिक प्रोसिक्युटरच्या वॅकन्सी निघण्याची अत्यंत जास्त शक्यता आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. पण बाकीच्या ज्या लॉ ऑफिसर, ड्राफ्ट्समॅन सेक्रेटरी आहे त्यांनी तयारी प्लीज सुरू करा. तुमच्या एक्झाम जास्तीत जास्त फेबच्या आत होणार आहे. हे एक जसं की सूत्रांकडनं माहिती आपण म्हणू शकतो. तशा प्रकारे थोडंफार आयडियाज असतात त्यामुळे मी तुम्हाला शेअर करते. माझा काही MPSCचा कॉन्टॅक्ट नाही आहे की कोणी नाही आहे की सांगेन, बट एक आयडिया असते की कुठल्या प्रकारे एक्झाम्स आता कधी होतील, किती डिले ते खेचू शकतात, किती नाही. तर जसं की 16 मार्चची मी सांगितलं ते लांबणं शक्य नाही आहे. तुम्ही 16 मार्चची तयारी सुरू करा. आणि अत्यंत कमी प्राईसमध्ये कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. बिलकुल 2-2.5 हजार म्हणजे त्याच्यामध्ये एवढं 3 महिन्यासाठी काहीही नाही आहे. फुल कोर्स आहे, शॉर्ट नोट्स किंवा शॉर्ट लेक्चर नाही आहे. टोटल फुल कोर्सेस आहे. एव्हरी डे एका वीकमध्ये एक सब्जेक्ट लाईव्ह लेक्चर माझ्या ऐकून क्रॅप करा अँड देन सॅटर्डे संडे 2-2 तास माझ्यासोबत लाईव्ह राहून डिस्कशन करा, MCQs सॉल्व्ह करूया अँड ऑल दॅट सोडून टाकायचं की मॅम यस तुम्ही सांगा बस अशा प्रकारे आपण प्रिपरेशन करणार आहोत. मागील काही दिवस माझी हेल्थ बिलकुल चांगली नव्हती त्यामुळे कुठल्याही प्रकारचे क्लासेस किंवा रेकॉर्डेड व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकले नाही. इवन मागच्या प्रिलिम्स मेन्स एक्झामिनेशनला सुद्धा मी विद्यार्थ्यांना तेवढं गाईड करू शकले नाही बिकॉज हेल्थ इश्यूज होते. हेल्थ इश्यूज असल्यामुळे कुठल्याही प्रकारे मी व्हिडिओज जास्त बनवू शकले नाही किंवा लाईव्ह क्लासेसमध्येही जास्त मी वेळ दिला नाही. पण मग मी आता विचार केला की सपोज आज लाईव्ह लेक्चर आहे, आम्हाला कोर्टात काही काम आलं किंवा खूप थोडं लेट झालं किंवा विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतं त्यामुळे मस्त 6 दिवस लेक्चर बघा. जेव्हाही बघायचे तेव्हा नोटिंग करून घ्या तुमच्या कन्व्हिनियंट टाईमनुसार, कारण ऑनलाईन लेक्चर माणूस तेव्हाच लावतं, त्याला बाहेर जाणं होत नाही. मग मी इथे काय करते की लाईव्ह लेक्चर घेते आणि तुम्हाला बांधून ठेवते. त्याच्यापेक्षा रात्री आरामात पुस्तक घ्यायचं, आपली नोटिंग करायची, 1.5 तास 2 तास जे काही लेक्चर आहेत माझे ते बघायचे. तुम्हाला 1 बघायचं लेक्चर ते 1 बघा, 4 बघायचे तर 4 बघा, तुमच्या ॲज पर युअर कन्व्हिनियंट. लायब्ररीत असेल तर 8 दिवसात पूर्ण सब्जेक्ट संपून टाका CPC. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने अभ्यास करा 6 दिवस आणि सॅटर्डे संडे 2-2 तास मी ज्या टायमिंगवर लाईव्ह येईल तर आपण लाईव्ह येऊया, डिस्कशन करूया आणि सगळं सॉर्ट आउट करून प्रॉपरली 16 मार्चसाठी तयारी करूया. ठीक आहे. आणि बाकीचे जे विद्यार्थी आतापर्यंत टार्गेट बॅचमध्ये होते किंवा न्यू शॉर्ट्समध्ये होते यांचे कोर्सेस आता एक्सपायर झालेले, कारण 1-1 महिन्याचे कोर्सेस असतात त्यांचे, तरी मी त्यांना 6-6 महिन्याची व्हॅलिडिटी एक्सटेंड करून दिली होती. तर त्यांनीही हे कोर्स जॉईन करा. खूप जास्त फीस नसल्यामुळे काही हरकत नाही. 3 महिन्यासाठी एवढी फीस सफिशियंट आहे, रिझनेबल आहे
आणि या कोर्समध्ये येऊन 16 मार्चसाठी स्ट्रॉंगली तयारी करा आणि 16 मार्च नंतरही तुम्हाला अजून एक एक्झाम द्यायची आहे. इथेच जर 3 महिन्याचा बेस चांगला असेल तर पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्लासेस लावायची गरजच नाही. ठीक आहे. सो चालेल, काही हरकत नाही. मी परत अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येईल. थँक्यू सो मच.